चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे छोले भटुरे। आपण कसे बनवायचे पटकन बघून। त्यासाठी आपल्याला छोले लागतील। पावशेर छोले घेतले आहे, कांदा, टोमॅटो, खोबरं, अद्रक आणि लसूण आणि छोले मसाला लागतो आणि हळद, मिरची, मीठ एवढं साहित्य लागतं। आपण आता छोले कुकरला लावून घेणार आहोत, शिजून घेऊ पटकन। आपण याची सर्वांची पेस्ट करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामधून। आपण पेस्ट करून घेतलेली ही सगळ्यांची। छोले शिजूपर्यंत आपण भटुरे करून घेऊया। हे पहा आपले भटुरे लाटून झालेले, आता आपण याला तळून घेऊया। हे पहा आपले भटुरे तयार झालेले आहेत। आता आपण छोले करून घेऊया। कढईतलं तेल गरम झालं की जिरे, मोहरी आणि कांदा, अद्रक, लसूण, खोबरं त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्या। आता टोमॅटोची पेस्ट टाका, त्यालाही तेल सुटेपर्यंत परतून घ्या। यामध्ये छोले मसाला, हळद, मिरची, अंबारी मसाला आणि गरम मसाला सगळं मी मिक्स केलेलं आहे। आता हे आपण त्यामध्ये टाकून देऊया। आता आपण मसाला सगळे टाकून देणार आहोत। मसाला परतून होईपर्यंत आपले छोले असे छान असे शिजलेले आहेत, असे हाताने तापले जातात बघा। आता आपण छोले टाकून देणार आहोत कढईमध्ये। आता छोले आपण कढईमध्ये टाकलेले आहेत। आता आपण त्याच्यावरून थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि कसुरी मेथी देखील अगदी छान चव येते। आता थोडंसं चवीपुरतं मीठ टाका। एक 5 मिनटं त्याला उकळू द्या, कारण की छोलेमध्ये मसाला गेला तर छान लागतो बघा। असं छान असा आपला तर्रीदार छोले तयार झालेले आहेत। तसेच भटुरे आहे आणि कांदा आणि आपण घरी बनवलेले लोणचं। हे बघा खूप सुंदर असा वास येतोय। हे पहा आपलं जेवण तयार झालेलं आहे। जेवण आवडल्यास पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा माझं जेवण कसं वाटलं। थँक्यू।